मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आता रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड मिळणार नाही आणि सोबतच वाटपही बंद होणार आहे। याबद्दलची सविस्तर काय माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही, कारण आता रेशन कार्ड छपाई बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या दिवसामध्ये राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही। याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकता। त्याचप्रमाणे तुमच्याकडे असलेले जे रेशन कार्ड आहे ते देखील व्हॅलिड असणार आहे। या संदर्भामध्ये नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी TV9ला सविस्तर माहिती दिलेली आहे। नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी सांगितलं की रेशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ई-पॉसद्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो। आधी या वितरित केलेल्या मालाची रेशन कार्डवर त्याची नोंद घेतली जात होती। आता ई-पॉस आल्याने आपल्याला ऑनलाईन नोंदणी ठेवता येते। त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई बंद केलेली आहे। ई शिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येईल, तसंच सरकारी योजनांचा लाभही यातून घेता येणार आहे। दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते। सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना पिवळे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड हे दिले जाते। परंतु या रेशन कार्डांची छपाईच आता बंद होणार असल्याने ई रेशन कार्डमुळे याचं वर्गीकरण कसं होणार असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला। त्यावेळी पडोळे म्हणाले की ई रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे। त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे। मित्रांनो, दरम्यान तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई शिधापत्रिकाच मिळणार आहे। तसंच ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे त्यांना जर दुय्यम ई रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठीही अर्ज करता येणार आहे। सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत त्याचं वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे। त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे, असंही पडोळे यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, सध्या तरी नागपूर विभागामध्ये पांढरे रेशन कार्ड, पिवळे रेशन कार्ड व केशरी रेशन कार्ड वाटप बंद करण्यात आलेलं आहे। आता ई रेशन कार्ड वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। ई रेशन कार्ड आता इथून पुढे तयार होणार आहे। तुम्ही नवीन अर्ज जर करत असाल रेशन कार्डसाठी तर तुम्हाला आता नवीन अर्जानुसार ई शिधापत्रिका मिळणार आहे। तुम्हाला अशा प्रकारची शिधापत्रिका आता मिळणार नाही। त्यामुळं आता ही संपूर्ण प्रक्रिया राज्यभरामध्ये कधी सुरू होणार आहे, याबद्दल काय काय नवीन अपडेट येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व मित्रांमध्ये शेअर करा। रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचं अपडेट होतं। धन्यवाद।